Welcome to Sate Group of Education, Sambhajinagar, Kolhapur. Myself, Sandeep Bhalekar, Chemistry faculty. Today we are going to study the new point, tetravalency of carbon atom. Last lecture मध्ये बघा आपण some important definitions त्याच्यामध्ये atoms, some parts of atoms, protons, neutrons, electrons, then atomic number, atomic mass number अशा डेफिनेशन स्टडी केलेल्या आहेत. ॲटम इट इज अन इनडिव्हिजिबल स्मॉलेस्ट पार्टिकल. ऋषी महर्षी कराद यांनी पहिल्यांदा ॲटम सांगितला. देन इलेमेंट्स द सबस्टन्स विच इज प्युअर अँड ड्राय, मूलद्रव्ये की ज्याचं पुन्हा आपण इझिली विभाजन करत नाही आहे. मॉलिक्युल्स आणि कंपाउंड्स, याच्यामध्ये मॉलिक्युल्स आपण सांगतो दी टू और मोर ॲटम्स और ग्रुप ऑफ ॲटम्स held together by a chemical bonds, and compounds two or more different atoms having different elements combined to specific fixed ratio. मॉलिक्यूल आणि कंपाउंड मधला शॉर्टकट मध्ये आपण फरक बघायला गेलो तर मॉलिक्यूल मध्ये आपण काय सांगतो की एकाच इलेमेंटचे दोन किंवा दोनपेक्षा जास्त ॲटम केमिकल बॉन्डने कंबाईन केले जातात. कंपाउंड मध्ये डिफरंट इलेमेंटचे डिफरंट ॲटम्स आपण कंबाईन करतो हॅविंग फिक्स्ड रेशो. त्यानंतर आपण कंपाऊंडला डिकम्पोज करतो इझिली टू ऑर मोर डिफरंट पार्ट्स मध्ये, सबस्टन्स मध्ये. पुढे गेल्यानंतर आपण प्रोटॉन्स बोललो की पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल्स प्रेझेंट सेंटर ऑफ द ॲटम, दॅट इज न्यूक्लियस. न्यूट्रॉन्स चार्ज लेस पार्टिकल्स सो प्रेझेंट सेंटर ऑफ द ॲटम. अँड इलेक्ट्रॉन्स निगेटिव्हली चार्ज पार्टिकल प्रेझेंट आउटरमोस्ट ऑर्बिट, बाह्य कक्षेमध्ये न्यूक्लियसच्या बाहेर प्रेझेंट राहतात ते. त्यानंतर आपण ॲटॉमिक नंबर अँड ॲटॉमिक मास नंबर वरती फोकस केला. ॲटॉमिक नंबर अणुअंक, द टोटल नंबर ऑफ प्रोटॉन्स और इलेक्ट्रॉन्स, त्याचा आपण सिम्बॉल झेड आहे. आणि ॲटॉमिक मास नंबर अणुवस्तुमानांक, द टोटल नंबर ऑफ प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स डिनोटेड बाय सिम्बॉल कॅपिटल ए. अशा प्रकारे आपण ज्या मोस्ट इम्पॉर्टंट डेफिनेशन्स कार्बन आणि कार्बन कंटेनिंग कंपाऊंडचं डिस्कशन करण्यासाठी स्टडी केलेले आहेत. ओके, आता आपण नेक्स्ट पॉइंट स्टडी करू. बघा, टेट्रा व्हॅलेन्सी ऑफ कार्बन ॲटम. लॅटिन लँग्वेज मध्ये टेट्रा ह्या वर्डचं मिनिंग घेतात 4. ओके, टेट्रा व्हॅलेन्सी ऑफ कार्बन ॲटम. टेट्रा मीन्स 4 and valency means what? आपण व्हॅलेन्सीची डेफिनेशन सुद्धा बघितलेली आहे. बघा, दी कंबायनिंग कॅपॅसिटी ऑफ एन एलिमेंट्स और दी टोटल नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट द आउटरमोस्ट व्हॅलेन्स शेल ऑफ एलिमेंट्स नोन ॲज अ व्हॅलेन्सी. एखाद्या मूलद्रव्याची दुसऱ्या मूलद्रव्याबरोबर बॉन्डिंग करण्याची क्षमता, कंबाईन करण्याची क्षमता, न्यू बॉन्ड फॉर्म करण्याची क्षमता म्हणजेच आपण व्हॅलेन्स सांगतो. किंवा एखाद्या एलिमेंट मध्ये रिकामी फ्री इलेक्ट्रॉन्स किती आहेत की जे दुसऱ्या मूलद्रव्याबरोबर बॉन्डिंग करण्यासाठी रेडी असतील, ते टोटल नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स म्हणजेच ती त्याची व्हॅलेन्सी आपण सांगतो. तर आपण स्टडी करणार आहोत की टेट्रा व्हॅलेन्सी ऑफ कार्बन. Why carbon atom shows 4 valency? कार्बन 4 व्हॅलेन्सी का सांगतो? कार्बनची संयुग्या 4 का आहे हे फाइंड आउट करायचं असेल तर आपल्याला पहिल्यांदा नंबर ऑफ शेल्स माहिती पाहिजेत. बघा, इन मॉडर्न पिरियोडिक टेबल आपण टोटल 4 शेल्स स्टडी करतो. याच्यामध्ये फर्स्ट के, सेकंड एल, एम अँड एन. दी कॅपॅसिटी ऑफ के 2 इलेक्ट्रॉन्स, capacity of L 8 electrons, capacity of M 18 electrons and capacity of N 32 electrons according to period. आपण ह्या शेल डिस्कस करायला घेतोय. ओके, मॉडर्न पिरियोडिक टेबल मध्ये तुम्हाला माहिती आहे 118 एलिमेंट्स आहेत. टोटल 18 कॉलम्स, दी वर्टिकल लाईन्स, उभ्या लाईन्स त्यांना आपण कॉलम म्हणतो और ग्रुप म्हणतो. दी हॉरिझॉन्टल लाईन्स, आडव्या लाईन्स आहेत त्यांना आपण पिरियड्स और
रोज म्हणतो. मग अकॉर्डिंग टू पिरियड्स और रोड्स आडव्या लाईनचा विचार करायला गेला तर आपण KLMN अशा प्रकारे मेन 4 शेलमध्ये त्यांचं विभाजन करतो. त्याच्यामध्ये के ची कपॅसिटी आहे 2 इलेक्ट्रॉन सामावून घेण्याची, L ची कपॅसिटी आहे 8 इलेक्ट्रॉन सामावून घेण्याची, M ची कपॅसिटी 18 इलेक्ट्रॉन्स सामावण्याची आणि N ची कपॅसिटी 32 इलेक्ट्रॉन्स सामावण्याची. तर आपण डिस्कस करणार आहोत टेट्रा व्हॅलेन्सी ऑफ कार्बन ॲटम. मी तुम्हाला व्हॅलेन्सी सांगितलेलं आहे, द कंबायनिंग कपॅसिटी ऑफ एलिमेंट्स और द टोटल नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स known as व्हॅलेन्सी. ओके, बघा कार्बन की ज्याचा ॲटॉमिक नंबर Z इज इक्वल टू 6. कार्बन ज्याचा अणुअंक Z इज इक्वल टू 6. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ कार्बन ॲटम बघा, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ कार्बन ॲटम, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ कार्बन ॲटम इज 9th मध्ये तुम्ही बघितलेलं आहे बघा 2 4. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ कार्बन ॲटम इज 2 4. ओके, आता आपण कार्बनच्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचं कंपॅरिझन आपल्या शेलशी करायचं आहे. ओके, बघा आपल्याकडे टोटल 4 शेल्स आहेत K, L, M and N. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण कार्बनचं बघितलेलं आहे, काय आहे 2 4. हा बघा K ची कपॅसिटी कितीची आहे तर K ची कपॅसिटी 2 इलेक्ट्रॉन्स भरण्याची आहे आणि L ची कपॅसिटी कितीची आहे तर L ची कपॅसिटी 8 इलेक्ट्रॉन्स फिलअप करण्याची आहे. ओके, 2 इलेक्ट्रॉन्स भरले तर त्याला आपण ड्युप्लेट म्हणतोय. काय म्हणतोय? ड्युप्लेट म्हणतोय. आणि 8 इलेक्ट्रॉन्स भरले तर त्याला आपण लॅटिन मध्ये ऑक्टेट म्हणतोय. बघा जर 2 इलेक्ट्रॉन्स फुलफिल झाले तर त्याला आपण ड्युप्लेट सांगतो, कंप्लीट झालं. अँड 8 इलेक्ट्रॉन्स फुलफिल झाले तर दिस इज कॉल्ड ॲज अ ऑक्टेट फुलफिल झालं. हे आपण लॅटिन वर्ड यूज करतोय. ओके, ते तुम्हाला माहिती असावेत. 2 कॉल्ड ॲज अ ड्युप्लेट, 8 कॉल्ड ॲज अ ऑक्टेट. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ कार्बन ॲटम 2 4 म्हणजेच कार्बनच्या K मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स भरलेत, याचाच अर्थ कार्बनचं K ऑर्बिट फुलफिल झालेलं आहे. ओके, K भरल्यानंतर कार्बन जाणार कुठे? L कडे. कपॅसिटी ऑफ L टोटल 8 इलेक्ट्रॉन्स. पण सध्या कार्बनच्या L मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत? 4 इलेक्ट्रॉन्स आहेत. आपली डेफिनेशन काय सांगते? द कंबायनिंग कपॅसिटी ऑफ एन एलिमेंट्स or the total number of unpaired electrons present in the outermost valence shell of an element known as a valency. एखाद्या एलिमेंटच्या बाह्य कक्षेमध्ये असणारे रिकामी इलेक्ट्रॉन्स की जे दुसऱ्या एलिमेंटच्या बाह्य कक्षेमध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉन्स बरोबर रिएक्शन करण्यासाठी रेडी असतात त्यांना आपण व्हॅलेन्सी सांगतोय. कार्बनच्या आउटरमोस्ट ऑर्बिट मध्ये 4 इलेक्ट्रॉन्स आहेत आणि 4 च्या 4 इलेक्ट्रॉन्स हे रिकामे आहेत, फ्री आहेत, बॉन्डिंग साठी रेडी आहेत. म्हणजेच जर तुम्ही कार्बन या ठिकाणी स्ट्रक्चर ड्रॉ करायला गेला, बघा आपण एक एक्झाम्पल घेऊ आणि एक्झाम्पल थ्रू एक्सप्लेन करू. फॉर्मेशन ऑफ मिथेन हे मी पहिल्यांदा तुम्हाला एक्झाम्पल दाखवतो आणि त्यानंतर आपण खरंच कार्बनची 4 व्हॅलेन्सी आहे का हे डीप मध्ये डिटेल्स सांगू शकतो. बघा कार्बन त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघा. पहिल्या ऑर्बिट मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स फुलफिल झालेले आहेत, पेअर्ड आहेत. दुसऱ्या ऑर्बिट मध्ये टोटल 4 इलेक्ट्रॉन्स आहेत. 1 2 3 4.
जर आपण कार्बनची रिएक्शन हायड्रोजन बरोबर घेतली, हायड्रोजन ॲटॉमिक नंबर Z इज इक्वल टू 1, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1, कार्बन Z इज इक्वल टू 6, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2, 4. ओके, म्हणजेच हायड्रोजनच्या आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये एकच इलेक्ट्रॉन्स आहेत, कार्बनच्या आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये 4 इलेक्ट्रॉन्स आहेत, हायड्रोजनच्या आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये एकच इलेक्ट्रॉन्स आहेत. याचाच अर्थ कार्बनला जर रिएक्शन करायची असेल तर नवीन 4 मेंबरची गरज आहे. म्हणजेच कार्बन हायड्रोजनचे 4 इलेक्ट्रॉन्स रिएक्शन मध्ये घेतो. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला हायड्रोजनला 4 ने मल्टिप्लाय करावं लागेल, गुणावं लागेल. आणि हायड्रोजनचे 4 इलेक्ट्रॉन्स कार्बनच्या या 4 इलेक्ट्रॉन्स बरोबर बॉन्डिंग करा, म्हणजे तुम्हाला मिळेल बघा कार्बन की ज्याचं फर्स्ट ऑर्बिट फुलफिल झालेलं आहे, के भरलेले आहे, देन हायड्रोजन आणि कार्बन यांचं कॉम्बिनेशन करा बघा, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, हायड्रोजन, 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 एक इलेक्ट्रॉन्स कार्बन, 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 कार्बन आणि पुढचा एक इलेक्ट्रॉन्स हायड्रोजन, 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 हायड्रोजन. बघा हायड्रोजनचे 4 इलेक्ट्रॉन्स मी 1, 2, 3, 4 असे दाखवले आहेत. कार्बनचे 4 इलेक्ट्रॉन्स 1, 2, 3, 4. म्हणजेच कार्बनचा विचार करायला गेला तर कार्बनकडे लास्ट ऑर्बिट मध्ये 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 कार्बनचं ऑक्टेट कंप्लीट झालं. हायड्रोजन 1, 2 म्हणजेच हायड्रोजनचं ड्युप्लेट कंप्लीट झालं. याचाच अर्थ कार्बनचं ऑक्टेट कंप्लीट झाल्यानंतर कार्बन स्टेबल झाला आणि हायड्रोजनचं ड्युप्लेट कंप्लीट झाल्यानंतर हायड्रोजन स्टेबल झालं. ओके, म्हणजेच कार्बनला स्टॅबिलिटीसाठी 4 इलेक्ट्रॉनची गरज आहे. व्हाय? बिकॉज टोटल 4 इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट द आउटर मोस्ट ऑर्बिट ऑफ द कार्बन ॲटम. कार्बनच्या बाह्य कक्षेमध्ये 4 फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत आणि त्याला स्टेबल होण्यासाठी अजून 4 इलेक्ट्रॉनची गरज आहे. ओके, म्हणजेच आपण कार्बनच्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन वरून सांगितलं कार्बन 2, 4 त्याने दुसऱ्याकडून 4 इलेक्ट्रॉन जर ऍक्सेप्ट केलेत, 4 इलेक्ट्रॉन्स जर गेन केलेत तर तो स्टेबल ऑक्टेट फॉर्म करू शकतो. किंवा कार्बनने जर 4 इलेक्ट्रॉन लॉस केलेत, 2, 4 मधले 4 इलेक्ट्रॉन जर लॉस केले तर कार्बनकडे 2च इलेक्ट्रॉन राहणार. बघा कार्बनने जर 2 इलेक्ट्रॉन लॉस केले तर त्याच्याकडे 2च इलेक्ट्रॉन राहणार. म्हणजेच त्याचं ड्युप्लेट कंप्लीट राहतं. याचाच अर्थ कार्बन हा असा एलिमेंट्स आहे, असा मिडल पोर्शनचा एलिमेंट्स आहे, तो एकाच वेळी इलेक्ट्रॉन्स 4 लॉस केले तर ड्युप्लेट कंप्लीट राहतं, 4 गेन केले तर ऑक्टेट कंप्लीट राहतं. म्हणजेच कार्बन इलेक्ट्रॉन लॉस सुद्धा करत नाहीये आणि तो इलेक्ट्रॉन गेन सुद्धा करत नाहीये, तर तो इलेक्ट्रॉन काय करतोय? शेअर करतोय. तर तो काय इलेक्ट्रॉन करतोय? शेअर करतोय. म्हणजेच कार्बनने आपल्याकडचे 4 इलेक्ट्रॉन्स हायड्रोजनच्या 4 इलेक्ट्रॉन्स बरोबर शेअर करून या ठिकाणी CH4 एक स्टेबल कोव्हॅलेंट बॉन्ड स्ट्रक्चर तयार केलेला आहे. बघा CH4 कार्बनचा एक इलेक्ट्रॉन्स हायड्रोजनच्या एका इलेक्ट्रॉन्स बरोबर असे कार्बनचे टोटल 4 इलेक्ट्रॉन्स 4 हायड्रोजन बरोबर बॉन्डिंग करून 4 कोव्हॅलेंट बॉन्ड तयार केले आहे. दिस इज अ फर्स्ट कंपाउंड ऑफ अल्केन लाइक मीथेन. As a result, the carbon atom shows valency 4.
म्हणून कार्बन ॲटम व्हॅलेन्सी किती दाखवणार 4 दाखवणार की त्याला कंबायनिंगसाठी बॉन्डिंगसाठी स्टॅबिलिटीसाठी 4 इलेक्ट्रॉन लॉस किंवा 4 इलेक्ट्रॉन गेन दोन्हीपैकी एक किंवा शेअर करून त्याला स्टेबल करावं लागतं. म्हणजेच कार्बनच्या आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये टोटल 4 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स आहेत. हेन्स दी व्हॅलेन्सी ऑफ कार्बन ॲटम इज 4. ओके, जर तुम्हाला असा क्वेश्चन पडला एक्सप्लेन द टेट्रा व्हॅलेन्सी ऑफ कार्बन ॲटम तर पहिल्यांदा तुम्हाला डेफिनेशन सांगावं लागेल. व्हॅलेन्सी मीन्स व्हॉट? द कंबायनिंग कॅपॅसिटी ऑफ एन एलिमेंट्स or the total number of unpaired electrons present in the outermost orbit of an element known as a valency. Then electronic configuration carbon Z is equal to 2,4. atomic number carbon चा 6 आहे. electronic configuration Z is equal to 2,4. according to shell K शेल फुलफिल झालेला आहे. L शेल मध्ये 4 इलेक्ट्रॉन्स आहे. त्याला ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी 4 इलेक्ट्रॉनची गरज आहे. सिंपल एक्झाम्पल तुम्ही फॉर्मेशन ऑफ मिथेन 4 इलेक्ट्रॉन्स ऑफ कार्बन ॲटम रिएक्ट्स विथ 4 डिफरंट हायड्रोजन ॲटम 4 डिफरंट इलेक्ट्रॉन्स ऑफ 4 डिफरंट हायड्रोजन ॲटम टू गिव्स CH4. आणि हे आपण एक्झाम्पल या ठिकाणी डॉट क्रॉस किंवा डॅश स्ट्रक्चरच्या दिलेलं आहे फॉर्मेशन ऑफ मिथेन. ओके ओके आता आपण कार्बनची टेट्राव्हॅलेन्सी डिस्कस केल्यानंतर आपण अदर पिरियोडिक टेबल मधले एलिमेंट्स त्यांच्या व्हॅलेन्सीज इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन स्टडी करणार आहोत. बघा कार्बनची आपण टेट्राव्हॅलेन्सी का सांगितली तर कार्बनचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आपण 2,4 बोललो. बघा कार्बनचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आपण सांगितलं 2,4 आणि त्याच्या आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये के शेल मध्ये 4 इलेक्ट्रॉन्स फ्री अवेलेबल आहेत की जे बॉन्डिंग साठी रेडी आहेत. याच्यावरून आपण कार्बनची व्हॅलेन्सी 4 सांगितली. ओके आता आपण एलिमेंट्स डिस्कस करू. तुम्हाला माहिती आहे मॉडर्न पिरियोडिक टेबल मध्ये 118 एलिमेंट्स आहेत की याच्यामधले आपण पहिले 20 एलिमेंट्स डिस्कस करणार आहोत की जे पिरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ एन एलिमेंट्स मध्ये सुद्धा तुम्ही डिस्कस केलेले आहेत 10th मध्ये. आणि या टॉपिक मध्ये आपण फक्त व्हॅलेन्सी ही कॉन्सेप्ट डिस्कस करण्यासाठी आपण एलिमेंट्स बघणार आहोत. ओके तर बघा फर्स्ट एलिमेंट आपण बघू मॉडर्न पिरियोडिक टेबल मधला हायड्रोजन. ओके एलिमेंट सिम्बॉल ॲटॉमिक नंबर ॲटॉमिक मास नंबर इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आणि व्हॅलेन्सी अशा प्रकारे आपण हा टेबल डिस्कस करत आहोत. याच्यामध्ये फर्स्ट एलिमेंट्स हायड्रोजन सिम्बॉल Z ॲटॉमिक नंबर 1 ॲटॉमिक मास नंबर 1 इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन के शेल मध्ये एकच इलेक्ट्रॉन्स आहे आणि तो अनपेअर्ड आहे फ्री आहे दुसऱ्याबरोबर बॉन्डिंग करण्यासाठी रेडी आहे. म्हणजेच हायड्रोजनची व्हॅलेन्सी काय असायला पाहिजे 1. बघा व्हॅलेन्सीची डेफिनेशन आपण काय सांगितली दी कंबायनिंग कॅपॅसिटी ऑफ एन एलिमेंट्स or the total number of unpaired electrons present the outermost orbit outermost shell बाह्य कक्षेमध्ये जे प्रेझेंट आहेत त्यांना आपण व्हॅलेन्सी म्हणतोय. त्याच्यामध्ये मी हायड्रोजनचा विचार करतोय तर हायड्रोजन की याचा सिम्बॉल कॅपिटल Z आहे ॲटॉमिक नंबर 1 आहे ॲटॉमिक मास नंबर सुद्धा 1 आहे. म्हणजेच त्याच्या के शेल मध्ये एकच इलेक्ट्रॉन्स आणि तो अनपेअर्ड आहे. ॲज अ रिझल्ट द व्हॅलेन्सी ऑफ कार्बन ॲटम 1. ओके सेकंड एलिमेंट बघा हेलियम. हेलियम सिम्बॉल He हेलियम सिम्बॉल He ॲटॉमिक नंबर 2 ॲटॉमिक मास नंबर 4 इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन 2 आणि व्हॅलेन्सी 0. बघा तर या ठिकाणी तुम्हाला प्रश्न पडला असेल की हेलियमची व्हॅलेन्सी 0 का आहे. मी स्टार मार्क करतोय हेलियमची व्हॅलेन्सी 0 का आहे तर हेलियम पहिल्यांदा समजून घ्या हेलियम हा नोबेल गॅस आहे. तर नोबेल गॅसेस कोणाला म्हणतात की जे पिरियोडिक टेबल मध्ये 18th लास्टच्या कॉलम मध्ये एलिमेंट्स आहेत ते सगळे नोबेल गॅसेस आहेत. कोणत्याही रिएक्शन मध्ये इझिली इन्व्हॉल्व होत नाही आहेत रिएक्शन मध्ये भाग घेत नाही आहेत बिकॉज त्यांचं लास्ट ऑर्बिट फुलफिल झालेलं असतं कम्प्लिटली फिल्ड झालेलं असतं. लास्टची बाह्य कक्षा
पूर्ण भरलेली असल्यामुळे ते कोणत्याही केमिकल रिएक्शन मध्ये भाग घेत नाहीयेत। ओके, बघा हेलियम की ज्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 2, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 2, म्हणजेच त्याची के शेल ही फुलफिल आहे बिकॉज दी कॅपॅसिटी ऑफ के 2 इलेक्ट्रॉन्स, capacity of L 8 electrons, capacity of N 18 electrons and capacity of M 32 electrons। बघा K ची कॅपॅसिटी 2 आहे, हेलियमचं पण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2च झालं, म्हणजेच त्याच्या आउटर मोस्ट ऑर्बिट शेल मध्ये 2च इलेक्ट्रॉन्स आहेत, फुलफिल झाला, म्हणून आपण हेलियमची व्हॅलन्सी 0 सांगतो। हा पॉइंट स्टार करून ठेवलेला आहे, गरजेचा तुम्हाला माहिती असायला पाहिजे हेलियमची व्हॅलन्सी 0 का राहते। हेलियमचं लास्ट ऑर्बिट फुलफिल आहे, त्याचबरोबर तो नोबेल गॅसेस आहे। ओके, हा नेक्स्ट एलिमेंट बघा लिथियम। लिथियम सिंबॉल Li, atomic number 3, atomic mass number 6, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन फर्स्ट शेल मध्ये 2 इलेक्ट्रॉन जाणार, के मध्ये 2 गेलेत, एल मध्ये 1, असे टोटल 3 इलेक्ट्रॉन्स। इथं तुम्हाला आठवायला पाहिजे ॲटॉमिक नंबरची डेफिनेशन, दी टोटल नंबर ऑफ प्रोटॉन्स और इलेक्ट्रॉन्स। बघा त्यानुसार आपण वर्गीकरण केलेलं आहे, के मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स दिलेत, एल मध्ये 1, कारण का लिथियमची डेफिनेशन आहे, लिथियमचा ॲटॉमिक नंबर आहे 3। ओके, आता के भरला, राहिलेत टोटल 2 इलेक्ट्रॉन्स 1 इलेक्ट्रॉन्स लिथियमच्या आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये, म्हणजेच लिथियमची व्हॅलन्सी काय होणार 1, ओनली 1 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स, ॲज अ रिझल्ट द व्हॅलन्सी ऑफ लिथियम एलिमेंट 1। ओके, नेक्स्ट बघा, हा पुढचा एलिमेंट आहे बेरिलियम, सिंबॉल Be, atomic number 4, atomic mass number 8, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन टोटल त्याकडे इलेक्ट्रॉन्स आहेत 4, फर्स्ट शेल मध्ये के मध्ये 2 गेलेत, के फुलफिल झाला, एल मध्ये राहिलेले 2 गेलेत। तर कॅपॅसिटी ऑफ एल किती आहे 8, पण आहेत इलेक्ट्रॉन्स किती 2, म्हणजेच ते दोन्ही कसे राहणार आहेत अनपेअर्ड राहणार आहेत, कसे राहणार आहेत अनपेअर्ड राहणार आहेत। याचाच अर्थ व्हॅलन्सी ऑफ बेरिलियम त्या ठिकाणी काय राहणार टोटल 2 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स, म्हणजेच त्याची व्हॅलन्सी काय राहणार 2 राहणार। ओके, हा नेक्स्ट एलिमेंट्स बघा, बोरॉन। बोरॉन सिंबॉल कॅपिटल B, ॲटॉमिक नंबर 5, ॲटॉमिक मास नंबर 10, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 5 ॲटॉमिक नंबर आहे, म्हणजेच पहिल्या ऑर्बिट मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स जाणार, एल मध्ये राहिलेले 3 इलेक्ट्रॉन्स। ओके, एल ची कॅपॅसिटी आहे 8 इलेक्ट्रॉनची, आता सध्या त्याच्याकडे किती इलेक्ट्रॉन्स आहेत 3 इलेक्ट्रॉन्स आहेत। ओके, त्याला ऑक्टेट कंप्लीट करायचे असेल तर 5 इलेक्ट्रॉन्स गेन करावे लागतील, ओढून घ्यावे लागतील, पण ते परवडत नाही आहे, कारण सध्या त्याच्याकडे इलेक्ट्रॉन्स आहेत किती 3, आणि त्याची तेवढी कॅपॅसिटी नाही आहे। याचाच अर्थ तो तिन्ही इलेक्ट्रॉन्स काय करू शकतो लॉस करू शकतो, तिन्ही अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स काय करू शकतो लॉस करू शकतो, म्हणजेच त्याची व्हॅलन्सी काय राहणार 3 राहणार। ओके, हा नेक्स्ट कार्बन सिंबॉल C आपण डिस्कस केलेला आहे, ॲटॉमिक नंबर 6, ॲटॉमिक मास नंबर 12, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2 4, टोटल 4 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स आहे। कार्बनचा प्लस पॉइंट आहे की तो इलेक्ट्रॉन काय करतोय शेअर करतोय, लॉस करत नाही आहे किंवा गेन करत नाही, तर इलेक्ट्रॉन काय करतोय शेअर करतोय, म्हणजे त्या ठिकाणी काय होणार त्याची व्हॅलन्सी काय राहिली 4 राहिली। ओके, हा नेक्स्ट नायट्रोजन। नायट्रोजन atomic symbol N, atomic number 7, atomic mass number 14, electronic configuration 2 5, electronic configuration 2
5. आता नायट्रोजनच्या लास्ट ऑर्बिटमध्ये 5 इलेक्ट्रॉन्स आहेत. त्याला एल ऑर्बिट कंप्लीट करण्यासाठी 3 इलेक्ट्रॉनची गरज आहे. तो 5 इलेक्ट्रॉन लॉस करू शकत नाहीये, तर ते काय करणार, इलेक्ट्रॉन 3 ऍक्सेप्ट करणार. म्हणजेच तुम्हाला नायट्रोजनची व्हॅलेन्सी फाइंड आउट करायची असेल तर नायट्रोजनला ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी किती इलेक्ट्रॉन्स रिक्वायर्ड आहेत, 3. बघा, ऑक्टेट 8 कंप्लीट करण्यासाठी त्याच्याकडे आहेत 5, त्याच्यामधून मायनस करा, राहिले किती इलेक्ट्रॉन, 3. ॲज अ रिझल्ट द व्हॅलेन्सी ऑफ नायट्रोजन ॲटम इज 3. ओके, नेक्स्ट बघा, ऑक्सिजन सिम्बॉल O, ॲटॉमिक नंबर 8, ॲटॉमिक मास नंबर 16. तुम्ही याला अणु अंक म्हणताय आणि हा अणु वस्तुमानांक झाला. 2, 6 के ची कॅपॅसिटी 2 ची आहे. L 8 पण आता आपल्याला अवेलेबल आहेत किती, 6. म्हणजेच काय होणार, 8 - 6 इज इक्वल टू 2. ॲज अ रिझल्ट याची व्हॅलेन्सी काय राहणार, 2. ओके, हा. नेक्स्ट फ्लोरीन F 9 ॲटॉमिक नंबर, 18 ॲटॉमिक मास नंबर, 2, 7. त्याच्या लास्ट ऑर्बिटमध्ये 7 इलेक्ट्रॉन्स आहेत. म्हणजेच त्याला ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी एकाच इलेक्ट्रॉनची गरज आहे. व्हॅलेन्सी काय राहिली, 1. आणि आपण 10th नंबरचा एलिमेंट डिस्कस करू की याच्यामध्ये निऑन, की पुन्हा नोबेल गॅसेस आहे. निऑन याचा सिम्बॉल Ne, ॲटॉमिक नंबर 10, ॲटॉमिक मास नंबर 20, इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन 2-8. निऑनचं लास्ट ऑर्बिट फुलफिल झालेलं आहे, कम्प्लिटली फिल झालेलं आहे. म्हणजेच निऑनची व्हॅलेन्सी राहणार काय, 0. बिकॉज निऑन हा नोबेल गॅस म्हणून ऍक्ट होतो. अशा प्रकारे बघा, जर आपण पहिले 10 एलिमेंट डिस्कस केले तर पहिल्या 10 एलिमेंट्स मध्ये आपण सांगतो हायड्रोजन, हेलियम, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन आणि निऑन, ज्यांचा ॲटॉमिक नंबर 1, 2, 3, 4 ... 10 पर्यंत आहेत. त्यांच्या व्हॅलेन्सीज त्यांच्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन वरून आपण सांगतो. ओके, त्यानंतर आपण पुढचे 10 एलिमेंट्स बघा स्टडी करू. सोडियम Na11, ॲटॉमिक मास नंबर 23, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघा, ॲटॉमिक नंबर 11 आहे, K 2 इलेक्ट्रॉन्स, L 8 झाले 10, आणि रिमेनिंग 1 एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन्स हा N मध्ये जाणार. 2, 8 बघा, निऑन मध्ये 2, 8, 10 ॲटॉमिक नंबर होता, 0 व्हॅलेन्सी होते. म्हणजे 2, 8 हे निऑनचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन झालं. त्यानंतर आपण 1 इलेक्ट्रॉन्स हा पुढचा सांगितला, पुढच्या शेलचा इलेक्ट्रॉन सांगितला 1. म्हणजेच इथपर्यंत आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे निऑन ह्या एलिमेंट सांगितलं. आणि निऑन हा नोबेल गॅस आहे, म्हणजेच त्याची व्हॅलेन्स 0 झाली. आणि पुढे घेतल्यानंतर एक एक्स्ट्रा एलिमेंट्स, 1 एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन्स, म्हणजेच त्याची व्हॅलेन्सी काय राहिली, 1 राहिली. याचा अर्थ सोडियमची व्हॅलेन्सी काय राहणार, 1. हा एक्स्ट्रा अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स राहिल्यामुळे. ओके, आता पुढचे एलिमेंट्स बघा. मॅग्नेशियम Mg, ॲटॉमिक नंबर 12, ॲटॉमिक मास नंबर 24, 2 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स, व्हॅलेन्सी 2. ओके, नेक्स्ट ॲल्युमिनियम Al 13, ॲटॉमिक नंबर, ॲटॉमिक मास नंबर 26, 2, 8, 3 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स, व्हॅलेन्सी 3 राहणार. ओके, नेक्स्ट सिलिकॉन Si, ॲटॉमिक नंबर 14, ॲटॉमिक मास नंबर 28, 2, 8, 4 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स, व्हॅलेन्सी 4 राहील. ओके, नेक्स्ट फॉस्फरस P,
atomic number 15, atomic mass number 30, 2, 8, 5. त्याला ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी 3 इलेक्ट्रॉन्स रिक्वायर्ड आहेत, व्हॅलेन्सी 3. ओके, नेक्स्ट सल्फर S1632, atomic mass number 32 आहे, 2, 8, 6, 2 electrons required, valency 2. Next, chlorine Cl1735.5 हा atomic mass number झाला. बघा आतापर्यंत फ्रॅक्शन मध्ये असे atomic mass number नव्हते. क्लोरीनचा atomic mass number 35.5 आहे. या ठिकाणी आपल्याला न्यू टू डेफिनेशन डिस्कस करावे लागेल. त्याच्यामध्ये आयसोटोप्स आणि आयसोबार्स या पुढच्या सिलेबस मध्ये आहेत 11th मध्ये. तरी पण बघा नेचरमध्ये असे काही एलिमेंट्स आहेत की ज्यांचा ॲटॉमिक नंबर सेम आहे पण ॲटॉमिक मास नंबर वेगळे येतात. तुम्हाला माहिती असेल हायड्रोजन ज्याचा ॲटॉमिक नंबर 1 आहे पण हायड्रोजनचे 3 पार्ट पडतात, प्रोटियम, ड्यूटेरियम आणि ट्रिटियम. त्यांना आपण आयसोटोप्स म्हणतोय की ज्यांचा ॲटॉमिक नंबर सेम राहतो आणि ॲटॉमिक मास नंबर बदलतो. त्याच्यामधलाच एक प्रकार या ठिकाणी क्लोरीनचा आहे की क्लोरीन की ज्याचा ॲटॉमिक नंबर 17 आहेत आणि ॲटॉमिक मास नंबर 35.5 आहे. दुसराचा एक क्लोरीन मिळतो ज्याचा ॲटॉमिक मास नंबर 37 आहे पण याचं अर्थ क्रस्टवरती पर्सेंटेज जास्त आहे. ओके, पहा क्लोरीनचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन 287, only 1 electrons required to complete its octet. As a result, the valency of chlorine elements is 1. Okay? Ha. Next, argon, Ar symbol, atomic number 18, atomic mass number 14. आता argon हा एक नोबेल गॅसेस आहे, म्हणजेच तुम्हाला कळालं असेल की त्याची व्हॅलेन्सी काय आला पाहिजे 0 आणि S इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन बघा 18 ॲटॉमिक नंबर आहे, 2, 8, 8, 2, 8, 10 प्लस 8, 18. त्याच्या आउटरमोस्ट ऑर्बिट मध्ये एकही इलेक्ट्रॉन्स फ्री नाही आहे, म्हणजे त्याची व्हॅलेन्सी काय झाली 0. ओके, बघा नेक्स्ट पोटॅशियम आणि कॅल्शियम लास्टचे एलिमेंट्स आहेत. पोटॅशियम ॲट सिम्बॉल K, ॲटॉमिक नंबर 19, ॲटॉमिक मास नंबर 40, 2, 8, 8, 18 झालेत. अर्गॉन भरला त्यानंतर एकच अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स आहे, व्हॅलेन्सी 1. सिमिलर कॅल्शियमचा विचार करायला गेला Ca तर ॲटॉमिक नंबर 20, ॲटॉमिक मास नंबर 40, 2, 8, 8, 2. इथंपर्यंत अर्गॉन भरला त्यानंतर 2 इलेक्ट्रॉन्स म्हणजे व्हॅलेन्सी 2 राहिले. ओके, तुम्हाला पुन्हा एकदा इथे क्वेश्चन पडला असेल की सरांनी या ठिकाणी 40, 40, 40 दिलेला आहे, आपण निअरली इक्वल टू मास घेतलेला आहे, याचा मास जवळपास तुम्हाला 13.1 13.9 असं मास तुम्हाला मिळेल. आपण निअरली इक्वल टू 40, 40 चालेल, काही प्रॉब्लेम नाही. पण सेम का मास झालं तर अजून एक पॉइंट असा आहे की आयसोबार. बघा मी तुम्हाला आयसोटोप काय सांगितलं, सेम एलिमेंट्स हॅव्हिंग सेम ॲटॉमिक नंबर बट डिफरंट ॲटॉमिक मास नंबर. असे एलिमेंट्स आहेत की त्याचा ॲटॉमिक नंबर सेम राहतो आणि ॲटॉमिक मास नंबर बदलतो, त्यांना आपण आयसोटोप म्हणतो. आणि आयसोबार असे आहेत की वेगवेगळे एलिमेंट्स राहतात, डिफरंट एलिमेंट्स हॅव्हिंग डिफरंट ॲटॉमिक नंबर बट सेम ॲटॉमिक मास नंबर कॉल्ड ॲज अ आयसोबार्स. की याच्यामध्ये बघा अर्गॉन, पोटॅशियम, कॅल्शियम, डिफरंट एलिमेंट, डिफरंट ॲटॉमिक नंबर बट सेम ॲटॉमिक मास नंबर, त्यांना आपण आयसोबार म्हणतो. पण ह्या डेफिनेशन पुढे आहेत, त्या आता तुम्हाला एवढ्या डीपमध्ये स्टडी करायची गरज नाही, फक्त एक कॉन्सेप्ट आली म्हणून आपण या ठिकाणी बोललो. बघा अशा प्रकारे आपण सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन, अर्गॉन, पोटॅशियम, कॅल्शियम नेक्स्ट 10 एलिमेंट डिस्कस केलेत. त्यांचा ॲटॉमिक नंबर 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20 आणि प्रत्येकाच्या व्हॅलेन्सी अकॉर्डिंग टू इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन बघायला गेला तर मग त्या 1, 2 सोडियम 1, मॅग्नेशियम 2, ॲल्युमिनियम 3, सिलिकॉन 4, फॉस्फरस 3, सल्फर 2, त्यानंतर क्लोरीन 1, अर्गॉन 0, पोटॅशियम 1 आणि कॅल्शियम 2. ह्या त्यांच्या व्हॅलेन्सीज आहेत. हा टेबल तुम्ही ड्रॉ करा आणि व्हॅलेन्सीज इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशननुसार रीड करायला घ्या. मॅक्झिमम तुम्हाला ह्या व्हॅलेन्सीज राईट कराव्या लागतील, इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन लिहावं लागेल आणि त्यानंतर त्या रीड कराव्या लागेल. पहिल्यांदा लिहा आणि त्यानंतर पाठ करायला घ्या. थँक्यू.